दिंड्या पताका हाती घेऊन टाळ मृदुंगाचा गजर करत विठ्ठल नामाच्या घोषात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला माझ्या भेटीसाठी पायी वारी करत करत इथपर्यंत येतील. आता पायी वारी करतील याला कारण म्हणजे तुझी आई वडील, तुझी आई वडील अगदी पदयात्रा करत करत म्हणजे पायी वारी करत करत इथपर्यंत आली त्याची आठवण म्हणून माझा प्रत्येक भाविक भक्त पायी वारी करत करत माझ्यापर्यंत येईल. अगदी तो पंढरपूर क्षेत्रात आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन कोणाचं रे घेईल? तेव्हा तुझं नाही रे, माझा प्रत्येक भाविक भक्त या पंढरपुरात आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन तुझं माझं नाही घेणार. या चंद्रभागेत स्नान करून तदनंतर पहिल्यांदा दर्शन घेतील ना ते तुझं घेतील. हो. त्याच्यानंतर तुझ्या आई वडिलांचं दर्शन घेतील. त्याच्याही नंतर ज्यांनी मला द्वापारयुगात सहाय्य केलं ते म्हणजे गरुड आणि हनुमंत, या दोहोंचे स्तंभ उभारले जातील. या दोहोंच्या स्तंभाला ती प्रेमाचा आलिंगन देतील. त्याच्यानंतर तोच माझा भाविक भक्त माझं दर्शन घेईल. त्याच्या जीवनात सुख शांती समाधान ऐश्वर्य लाभेल. मागील 3 जन्माचं पाप दूर होऊन पुढील 3 जन्माचं पुण्य त्याच्या जीवनी येईल. एवढंच नव्हे तर तोच माझा भाविक भक्त पुढे जाऊन एकमेकाची घाळभेट घेईल. म्हणजेच हरिहराची भेट, शिवा शिवाची भेट झाल्याचं पुण्य त्या माझ्या भक्ताला मिळेल. आणि त्याच्याही पुढे जाऊन तोच माझा भक्त आपल्या कपाळी अबीर मुक्याचा टिळाही लावेल. होय. तेव्हा तो कशासाठी? याला कारण म्हणजे देवी रुंदेच्या शापानं कलियुगाच्या ठाई देव देवता पाषाणाच्या होणार आहेत. त्याच देवी रुंदेच्या शापानं अगदी चातुर्मास म्हणजे 4 महिने हा देव राखेत लोळत राहिला. मग त्याची आठवण त्याचं प्रतीक म्हणून माझा प्रत्येक भाविक भक्त अबीर मुक्याचा टिळा आपल्या कपाळी लावतील. देवा हा. धन्य झालं. पण मनात कुठेतरी एक शंका वावरू लागली रे. कारण या विश्वाचा देव इथपर्यंत आला. पण सारे भक्त कुठेतरी माझी जगनिंदा होणार आहे.